मालाडमधील पवनबागचा विघ्नहर्ता या गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्ताने मंडळाने राजवाड्याचा देखावा केलाय। बाप्पाची मूर्ती संपूर्ण पर्यावरणपूरक असून पेपरच्या लगद्यापासून बनवलेली आहे। याद्वारे मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिलाय। आता मी आलेली आहे मालाड मधल्या पवनबाग गणेशोत्सव मंडळामध्ये आणि गणेशोत्सव मंडळाचे सचिव प्रशांत पोद्दार आपल्या सोबत आहेत। तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुमचं पण स्वागत आहे। धन्यवाद। आणि या वर्षी मंडळाचं कितवं वर्ष आहे, स्थापना कधी झाली काय सांगा? याची स्थापना झाली 1976 साली आणि त्यावेळेला होते आमचे विचारे काका। हां, हे आहेत। अजून पण काही आहेत ज्येष्ठ, तसे एक जुने आहेत आमचे महाबल शेट्टी। या वर्षीचं आमचं हे 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। त्यामुळे भव्य दिव्यता अशी एक पाहिजे आणि एवढ्या वर्षात आमची एवढी मोठी कधी मूर्ती नव्हती आणि त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक ही कागदी मूर्ती आहे 14 फुटी। काही सामाजिक उपक्रम वगैरे मंडळाच्या माध्यमातून करता का तुम्ही? सामाजिक उपक्रम यावर्षी आम्ही एक केलेला आहे की जसं की अनाथ आश्रम वगैरे असेल त्यांना धान्य किंवा काही गरजू व्यक्ती आहेत त्यांना आम्ही काही अभ्यास म्हणजे स्टेशनरी वगैरे असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्याकडून जेवढं होईल तेवढे आम्ही मदतीचं करतोच। त्याप्रमाणे आम्ही स्थानिक इथे सोसायटीमध्ये पण आमचे काही कार्यक्रम वगैरे राबवतो। खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे, कारण मुलांकडे हा संस्कृतीचा वसा गेला पाहिजे यासाठी तुम्ही काम करताय, त्यासाठी खरंच खूप शुभेच्छा। आणि गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट आहे। गोवर्धन तूप जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत।